रसिको नमस्कार. आजच्या साद प्रतिसाद मध्ये आपण एका कवी आणि गीतकाराला आमंत्रित केलेला आहे. या गीतकाराच्या आडनावाचा जेव्हा मी आज विचार करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्या मराठी साहित्य विश्वातले ग दी माडगुळकर, विवा शिरवाडकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर या सगळ्यांच्या आडनावाचा शेवट कर करनी असा होतोय. या करच्या मालिकेतलाच आपल्या रसिकांच्या हृदयावर विराजमान झालेला एक कवी आणि गीतकार आणि लेखक श्रीयुत शांताराम नांदगावकर यांना आज आपण आपल्या साद प्रतिसाद मध्ये आमंत्रित केले आहे. शांतारामजी, आपलं मनपूर्वक स्वागत. हा कर कर करनी करचा घोटाळा काय आहे सगळा? लोक म्हणतात जरा कर नाही त्याला डर काय. बर, पण आम्ही असं करतो की कर आहे आणि कसल्याही घाणे या गोष्टीला त्याचा डर ठेवायचा, म्हणजे चांगल्या गोष्टी सतत करत राहायच्या. हे आमचं करवाल्यांचं सगळं त्यातलं तारतम्य आहे खरं सांगायचं म्हणजे. आपल्या गप्पा सुरू आहेतच आणि आता अर्थात फोन पण आपल्याला येतील. पण मला एक सांगा की तुमच्याशी आपण बऱ्याच वर्षांचा परिचय आहे. तुमची आई एक मिल कामगार होती आणि मला वाटतं वडील तुमचे अगदी लवकर निवर्तले. तुम्ही 12-13 वर्षाचे असताना. 10 वर्षाचा होतो मी. हां, आणि मोठ्या जिद्दीनं त्यांनी तुम्हाला शिक्षण दिलं, मोठं करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही एकुलते एक चिरंजीव त्यांचे. होय. त्या काळातल्या काही आठवणी तुम्हाला विशेषतः संघर्षाच्या वगैरे काही आठवत आहेत की? त्या काळाला एकच सांगायचं म्हणजे माझी आई मिलमध्ये काम करत होती. तिचा डबा घेऊन मी जायचं जेवण घेऊन. मी पाहत होतो राहटावरती कसं काम करते आणि ते काम करत असताना मला मनातल्या मनात फार माझ्या वेदना व्हायच्या की माझी आई दिवसभर 8 तास बसून तिथे राहट फिरवत असते. हे का आहे? माझ्यासाठी करते आणि हा हिचा राहट जो आहे हातातला तो काढून टाकला पाहिजे. त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे मला सतत वाटायचं आणि त्यासाठी मी अभ्यासात लक्ष घालत होतो. तरी माझं बाकीच्या गोष्टीत म्हणजे माझ्या कलाकुसरीच्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर माझं लक्ष खूप केंद्रित होतं. पण तरीसुद्धा माझी आई सांगते नाटक तमाशे वगैरे काही करायचं नाही, प्रथम अभ्यास म्हणजे अभ्यास केला पाहिजे. हे आई म्हणजे सतत सांगत होती त्यावेळी. पण त्या काळामध्ये तुमच्या आयुष्यात असे कोण साहित्य क्षेत्रातले म्हणा किंवा इव्हन आपल्या इतर कला क्षेत्रातले म्हणा कोण असे रथी महारथी तुम्हाला भेटत गेले की ज्यांनी त्यांचा परिसस्पर्श तुमच्या आयुष्याला होऊन तुमचं जीवन उजळून निघालं? तुम्हाला एक सांगतो की याच टप्प्यामध्ये मी शिरोडकर हायस्कूलमध्ये शाळेत जातो, शिकत होतो आणि तिथून घरी येताना वाटेत एक KM हॉस्पिटल आहे. KM हॉस्पिटलच्या समोर तिथे एक कामगार मैदान आहे. त्या कामगार मैदानात शाहीर अमर शेखांचे कार्यक्रम व्हायचे आणि शाहीर अमर शेखांचे कार्यक्रम व्हायचे. शाहीर अमर शेख स्वतः शाहीर होते आणि ते स्वतः गायचे पण. आणि त्यांचं गाणं ऐकायला मी थांबायचो. शाळा संपल्यानंतर दप्तर घेऊन तिथे त्या मैदानाच्या दांडीकडे मी थांबून असायचा आणि त्यांनी गायलेली गाणी जी आहेत ती सतत मी ऐकत होतो आणि ती ऐकताना शाहीर अमर शेख कसं गातात, काय गातात हे मी अभ्यासत होतो खरं. आणि त्यात त्यांनी आणि त्याचं नाव मुसलमान आडनाव, परंतु प्रिय माझी जन्मभूमी, आकाश निळे, हरित धरा, ही गाणी जी होती त्यांची ती फार म्हणजे जीवाला ओढ लावून राष्ट्राबद्दलची ओढ लावून देणारी होती. आणि ती ऐकून मला वाटलं की आपण जर एक मुसलमान ग्रस्त आपल्या राष्ट्राबद्दलची इतकं चांगलं लिहितो मग आपण का लिहू नये. आणि मी तशी गाणी लिहायला लागलो. शांतारामजी, पुढच्या आपल्या गप्पांकडे वळण्यापूर्वी एक संजय पंडित कळव्याहून आपल्याशी बोलत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. बोला संजय. नांदगावकर साहेब नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला गीतांबद्दलच एक प्रश्न विचारायचा आहे. काही आजची जर मोजकी गाणी सोडली तर पूर्वीच्या इतकी आजची गाणी अगदी तोंडावर गुणगुणण्यासारखी किंवा लक्षात राहण्यासारखी का होत नाहीयेत? मग याला जबाबदार गीतकार म्हणावं लागेल, संगीतकार म्हणावं लागेल किंवा आणि कोणी? गीतकार हा जे ऐकणारे रसिक आहेत त्यांच्यासाठी गाणी लिहित असतो आणि ती गाणी लिहिताना जे रसिकांना आवडेल असं द्यायचं असतं आपल्याला. हे जसं मागणी तसं पुरवठा म्हणतात तसं करताना सुद्धा आपल्या गीतातलं माध्यम जे आहे ते परफेक्ट ठेवून त्यांनी ती गाणी लिहायची असतात आणि त्यांना आवडेल असं लिहिलं पाहिजे. म्हणून त्यातला जो फरक असतो तो त्या रसिकांसाठी असतो, हे लक्षात घ्या.
पण आजच्या गीतांच्या दर्जाविषयी असं ते म्हणतात. मला असं वाटतं मुळातच मराठी सिनेमा हा जरा मृतवत झालेला आहे आपल्याकडे. हो हो. हां? आणि ते काय आहे की लोकांना जसं आवडतं त्याच पद्धतीने न्याय करा. तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्हाला, चांगलं गाणं किंवा चांगली कल्पना एखादी कवितेत आली किंवा सिनेमाचे गाणं लिहिताना आली तर प्रोड्युसर किंवा त्याचे जे असतील ते सांगतात, हे बाजूला आणि छापायला चांगलं आहे, तुम्ही असं असं लिहा. हो हो. असं करतात तिथे आणि तसं आपल्याला लिहावं लागतं. शेवटी त्याच्यासाठी पैसा खर्च तेच करत असतात. बरोबर आहे. आता तुम्ही अमर शेखांच्या बद्दल सांगितलं. अमर शेखांची नंतर तुमची भेटही अर्थात झाली असेल आणि त्यानंतर अर्थात तुमचा जीवनपट फार मोठा आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये चर्चेला घ्यायच्या आहेत. तर अमर शेखांच्या भेटीनंतर मग आणखीन कोण कोण तुमच्या आयुष्यात येत गेले? अमर शेखांच्या भेटीनंतर म्हणण्यापेक्षा अमर शेखांची भेट कशी झाली हा फार ऐकण्यासारखा प्रसंग आहे. आमच्या शाळेमध्ये तिलोत्तमा रेडकर नावाच्या आमच्या बाई, माझ्या वर्ग शिक्षिका 7वीत असताना, त्यांना वर्गात मला आवडीची गाणी म्हणा म्हणून सांगितलं की मी अमर शेखांची गाणी म्हणायचं, कारण माझा अत्यंत आवडता कवी होता त्यावेळेला. आणि तिथे ती गाणी म्हटल्यानंतर बाईंना आनंद व्हायचा. एकदा बाईने मला विचारलं होतं की शांताराम, तुला अमर शेखांची ओळख पाहिजे का करून? मी म्हटलं हो. मला वाटे नाही खरं त्यांचे असं हे कसं का विचारतात मला कळलं नाही. मी एक विनायक केंकरे नावाचा माझा मित्र होता, तो आणि मी म्हणून तो कार्यक्रम बघायला गेलो. तो म्हणाला की तू कामगार मैदानात ये आणि तुला तो कार्यक्रम दाखवतो, तिथे शाहीर अमर शेख येणार आहेत. आणि मी गेलो, खरोखरच गेलो. पण तासभर वाट पाहून बाई काय आल्या नाहीत आणि एका तासानंतर बाई लगबगीने येत होत्या. आम्हाला मी पाहिलं त्यांना आणि म्हटलं बाबा बाई आल्यात, चला. धावत गेलो, बाईंना भेटलो, नमस्कार केला. बाई आम्ही आलो, अरे आलात, चला या चला. आणि त्याने स्टेजच्या मागे जिथे अमर शेख तिथे डफाला गरम करत होते, वाफ लावत होते, आणि तिथे आम्हाला नेलं आणि दाखवलं. ते गेल्यावर मी प्रथम नमस्कार केला अमर शेखांना आणि त्यांनी सांगितलं हा शांताराम नांदगावकर माझ्या वर्गातला मुलगा आहे. आणि मला नंतर कळलं की बाई कम्युनिस्ट पार्टीच्या सभासद होत्या आणि त्यामुळे अमर शेखांची त्यांची ओळख होती. आणि मग बाईंनी मला ओळख करून दिलीच. पण अमर शेख पण मला म्हणाले, शेख म्हणाले की तुम्ही या, तिथे दळवी बिल्डिंगमध्ये माझं ऑफिस आहे 3ऱ्या मजल्यावर, तिथे केव्हाही या आणि आपण तुम्हाला जी गाणी पाहिजे किंवा काय ती मी देईन. आणि अमर शेखांनी मला ती त्यावेळापासून गाणी द्यायची हे वगैरे सगळं ठेवून दिलं मला. मला वाटतं तुमच्या या कवितांची आणखीन स्फूर्तीच आणखीन शिरोडकर हायस्कूलमधली तुमच्या पाठीमागच्या वर्गात असणारी कोणीतरी कन्या होती असं काहीतरी मला वाटतं. आणि त्या कन्याचं झालं काय पुढं? कन्येच्या आई वडिलांनी कन्यादान केलं आणखी. आणि त्यानंतर म्हणजे अमर शेखांच्या भेटीनंतर मला वाटतं ते एक तुम्हाला खूपच त्याचं एक असं टॉनिक मिळाल्यासारखं झालं असेल. आणि एकीकडे तुमचा बाकी मग घरचा संपूर्ण प्रवास पण चालू होता की आईला तुम्हाला तिच्या कामातून मुक्त करायचं होतं. मग तुम्ही काय केलं त्या दृष्टीने? त्यानंतर मला जास्तीत जास्त पुढच्या वर्गात कसं जायचं, पास कसं व्हायचं हे करण्यासाठी मी अभ्यास करत गेलो. अभ्यास झाल्यानंतर SSC पर्यंत आलो. पण SSCची परीक्षा दिली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी नोकरी बघायची. कारण एक माझं असं होतं की कुठल्याही नाटकात गाण्यात मी जायचं नाही, हे हा आईचा दंडक होता. आणि त्यामुळे तू कार्यक्रम किंवा काय असं करशील ते मला आवडणार नाही. तू स्वतःच्या मेहनतीने पैसे कमव आणि त्यात मला समान. तू साधा शिपाई झालास तरी हरकत नाही, पण तू शिकला पाहिजेस. मास्तरापर्यंत झालास तरी हरकत नाही, पण तू शिकला, स्वतःच्या मेहनतीने पैसे मिळवले पाहिजे. आणि मी तिथे गेलो आणि तिथे मला फक्त त्याची SSC परीक्षा दिली मी आणि प्रथम नोकरी बघितली ती हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये. पहिलीच नोकरी माझी होती जी लायब्ररी बॉय. लायब्ररी बॉयची मला नोकरी मिळाली आणि काही करून ती नोकरी पकडली आणि तिथे नोकरी पहिला पगार जो आला 75 रुपये. अच्छा अच्छा अच्छा. रसिका, नांदगावकरांशी आपण हा गप्पांचा सिलसिला चालूच ठेवतोय पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. नांदगावकर या बंडू माळी विक्रोळी इथून बोलतायत आपल्याशी. ते त्यांना काय म्हणायचंय ते तर बघूया आपण. बोला. हॅलो. हा बोला. नांदगावकर साहेब. हा नमस्कार. मी बंडू माळी विक्रोळीवरून बोलतोय. नमस्कार. नमस्कार. मला नांदगावकरांना एक प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी पहिली कविता कोणती लिहिली आणि त्याच्यासाठी जी प्रतिभा शक्ती जी प्रेरणा मिळते ती कुणाकडून मिळाली, आणि त्याचबरोबर भिडे साहेबांचं अभिनंदन त्यांच्या सूत्रसंचलनाबद्दल. त्याचे उत्कृष्ट अभिनंदन त्यांनी करतात ते. थँक्यू. माझी पहिली कविता तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी शाळेत असताना केली, 10वीत असताना केली. आणि ही कविता, मी फार जिद्दीचा मुलगा होता. आई मला जेव्हा शिकवायची शाळेत
शाळेतलं जे आहे ते तू अभ्यास कसा केला पाहिजेस हे करताना देवाकडे दिवा लावायचा, नमस्कार करायचा आणि तू अभ्यासाला सुरुवात करते. 1 तासभर असा अभ्यास करायचा आणि मग ते तसं करताना ज्योतीबद्दल, दिव्याची ज्योत जी असते त्याच्याबद्दल मला खूप अट्रॅक्शन होतं. पण ह्या ज्योतीबद्दल लोक, शायर किंवा कवी हे नेहमी म्हणतात क्षमा जले परवाने आहे, हे नेहमी त्यांना बदनाम करत असतात. हे सगळं चालेल ते मला आवडायचं नाही केव्ही. आणि हेच करत असताना एकदा काय झालं, माझ्या शाळेतल्या मुलांबरोबर मी एक सिनेमा बघायला गेलो होतो, मराठी सिनेमा, शाहिराच्या जीवनावरचा सिनेमा होता. आणि त्यातला तो शाहीर येतो आणि शाहीर म्हणतो, जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी, झड घालून देई प्राण दीपकाचे वरी. आणि तर परत तीच कल्पना इथे आली. मला ते पटलं नाही. पण बाजूची मुलं जी माझी होती शाळेतली ती सगळी हसायला लागली. म्हणजे शांताराम तू स्वतः चांगलं काहीतरी लिही, ह्या कल्पनेवर कुरघोडी करणारी काही कल्पना नाही. मी आलो घरी, आल्यानंतर मी विचार करतो काय करायचं म्हणून. आणि मला डोक्यात एक कल्पना आली. मी तेव्हा शाळेत अभ्यासाला जात होतो. आमच्या घरी जागा नव्हती, लहानसं घर होतं आणि शाळेचा अभ्यास करताना तिथेच कल्पना सुचली मला. मी रात्री 11 वाजेपर्यंत जागलो होतो. शाळेतले ते रेक्टर होते, ते म्हणत होतो आता झोप लवकर, आता रात्र झाली आहे. आणि मी त्या कल्पनेत अशी कल्पना आली की ही ज्योत जळते आहे सतत रात्रभर, आपल्या प्रकाशात आम्हाला प्रकाश देते आहे. आणि त्या ज्योतीला आपण असं का म्हणतो, ते केल्यानंतर माझ्या डोक्यात असा प्रकाश पडला. एक कविता लिहायची की उगा पतंगा जळशी, पतंग हा जळतोय, ती ज्योती त्या पतंगाला म्हणते उगा पतंगा जळशी, मी तर रमते प्रभुचरणासी होऊन त्याची दासी, का उगा पतंगा जळशी, मला धुंदीचा गंध न कळतो, जीव प्रभुस्तव हा तळमळतो, तू तर वेड्या प्रीती भुकेला, मी परी पावन तुळसी, का उगा पतंगा जळशी. ही कल्पना आल्यानंतर संपूर्ण कविता लिहून काढली. आणि दुसऱ्या दिवशी जी मला काल हसली होती मुलं, त्याने ऐकून दाखवली आणि त्यांना ती खूप आवडली कल्पना. हीच माझी पहिली कविता. हो हो. रत्नागिरीहून आपल्याला फोन आलाय ऋतुजा कुलकर्णी हिचा. बरं, ऋतुजा काय म्हणते बघूया. बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी रत्नागिरीवरून ऋतुजा कुलकर्णी बोलतेय. बोला. मला आपली बरीच गाणी आवडतात. जरा त्यातलं एखादं गाणं दाखवू शकाल का? हो, ते दाखवू आपण. गाणं दाखवा असं म्हणतात. मला असं वाटतं आमच्या निर्मात्यांनी काही त्याची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही सचिनच्या पिक्चर सचिनसाठी खूपच तर त्यातला नवरी मिळे नवऱ्याला अच्छा. हा जो चित्रपट होता, मला वाटतं त्यातलं आपण गाणं जरा बघता येते का बघूया, ऐकता आणि बघता येते का? बर, चला. मनातलं सार सांगून गेली कशी चिरवली खोडी. यानंतरचा प्रश्न नांदगावकरची गीतानंद पवार एल्फिस्टन वरून विचारतात. बर, बोला गीतानंद. हॅलो. बोला. हा, भिडे साहेब नमस्कार. नमस्कार. हा, आणि शांताराम आपले नमस्कार. नमस्कार. साहेब, आपले एक प्रश्न विचारत होता. बोला. आपण अनेक प्रकारची गाणी लिहिली आहेत हो. आणि जवळजवळ सगळी मी ती गाणी ऐकलेली आहेत. हम्म. तर मला एक शंका किंवा असं आपुलकीने विचारायचं म्हणा, दलितांचा राजा हा. ही जी कॅसेट आपण लिहिली आहे हो. ती संपूर्ण महाराष्ट्रात तुफान गाजली. बर. तर इतर गाण्यांबरोबर आपण बाबासाहेबांची गाणी कशी काय लिहिली आहेत आणि आपण कसे काय प्रेरणादायी झालात, हा एक छोटासा प्रश्न विचारत होता. हां, बर. मी फोन ठेवू का? हो. सांगतो तुम्हाला. माझ्या आईचे वडील ते बाबासाहेबांच्या समता सैनिक दलामध्ये कॅप्टन होते आणि त्यांचा बाबासाहेबांशी सहवास बराच वेळा आला, तर त्यामुळे आईलासुद्धा तो सहवास मिळाला होता. बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे जे काही विचार आहेत ते आईने आत्मसात केले होते. आणि माझ्या वडील वारल्यानंतर त्याने ते विचार आत्मसात करून मला मोठं केलं. खरं त्या विचारांशी त्यांचं इतकं सूत्र जमलं होतं की त्या विचारावर मी शिकत आलो, पुढे अभ्यास करत आलो आणि बाबासाहेबांच्या विचारातूनच मला शिक्षणाची एक वेगळी ज्योत मिळाली, खरं सांगतो. आणि त्यातून हे विचार जे बाबासाहेबांचे होते त्याच्यामुळे मी पुढे येऊ शकलो, त्यांच्या आचारविचाराने पुढे येऊ शकलो आणि म्हणूनच मला ते विचार प्रत्येक ठिकाणी ते येतात. आणि तुमच्या त्या कवितेतून, गीतातून ते उतरत गेले. हो, गीतातून ते उतरत गेले. त्या गाण्याचं सुरचना पण आणि गाणं पण मी लिहिलेलं आहे. खरं सुरचना पण मिस केली आहे. पुष्पा गुर्जर गिरगावातून फोन करतायत, आपल्याशी बोलतात. माझा पहिला प्रश्न असा आहे की गीतकार आणि कवी
असा फरक तुम्ही करता का, आणि करत असाल तर का, आणि नसाल तर का? आणि दुसरा प्रश्न असा की एखादं तुमचं गीत आता पुन्हा नव्याने चांगली चाल बांधता येऊ शकली असती असं तुम्हाला वाटतं का? धन्यवाद. हां. गीतकार आणि कवी हा नेहमी एक संघर्षाचा मुद्दा, गीतकारांच्या मनात नेहमी खंत असते. पण कोणी असं काय संघर्ष ठेवूच नये. गीतकार आणि कवी असा संघर्ष ठेवू नये का सांगतो तुम्हाला. कविता करताना जो आपल्या एका ठराविक रिदममध्ये मीटरमध्ये कविता करतो आणि तो गीतार चालीला व्यवस्थित साधर्म्य साधून ते कविता करता येईल, ती कविता होते आणि कविताच नेहमी असते. गीतकार लिहिताना गीतकारांचं गीत जे असतं ना, ती कविता आणि प्रत्येकाच्या एका कवितेमध्ये गीतामध्ये अनेक चाली वगैरे देऊ शकतात. आणि तुम्हाला सांगतो, गदी माडगूळकरांची एक खंत होती आतापर्यंत की माडगूळकरांना सगळे गीतकार म्हणतात, गीतकार माडगूळकर. पण तुम्हाला ते सांगतो, गदी माडगूळकरांचं रामायणातलं प्रत्येक गाणं ही सुंदर कविता आहे, एक छान छान कविता आहे. पण कविता जी आहे ती त्यांच्या स्वतःच्या ह्याने कल्पनेने पुढे आलेली आहे आणि कविता येत असते कविता पुढे. पुढचा प्रश्न शांतारामजी किशोर नगरकर यांचा आहे. बोला किशोर. हॅलो, नमस्कार. DS रुबेन ह्या ज्यू जातीच्या संगीतकाराने मराठी चित्रपटाला छान संगीत देऊन एक प्रकारचा इतिहास निर्माण केला होता. माझ्या आठवणीप्रमाणे त्या चित्रपटाचे नाव अपराध होते. गीतकार आपण स्वतः होतातच. त्या चित्रपटातली गाणी पण छान झाली होती. त्या चित्रपटासंबंधी, रुबेन संबंधी काय आठवणी आपण सांगू शकाल काय? नाही, त्या चित्रपटाचा गीतकार मी नव्हतो, पण रुबेन माझा चांगला मित्र आहे आणि अत्यंत चांगला संगीत तो करतो. आणि तुम्हाला एक सांगतो की हा जो गीतकार आहे तो जरी ज्यू असो आणि कोणी असो, संगीताला किंवा गीताला तुम्ही जाती किंवा धर्माचं काय लेबल लावू नका. येशुदासने माझी गाणी गायलीत. येशुदास हा मद्रासी माणूस, मद्रासी भाषेतून सुद्धा सुंदर गाणी माझी गायलेत. काळोख दाटून आला पालखी उतरून ठेवा, बदलून जरा घ्या खांदा जायचे दूरच्या गावा. त्याने इतकं स्वच्छ आणि चांगलं गाणं म्हटलं आहे ते, तर त्याला जातीचा काय प्रश्न येणार नाही. पण हा DS रुबेनसुद्धा फार सुंदर गीतकार आहे. शांतारामजी, आपण तुमच्याशी गप्पा मारताना बरेचसे बालपणात गुंतलोय, म्हणजे रम्य ते बालपण म्हणतात ते खरं आहे. पण नंतरचा तुमचा जो सगळा सुवर्ण काळ आहे त्याकडे आपण जाऊया, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर असे करू. शांतारामजी, योगेश जोशी अंधेरीहून आपल्याशी बोलतायत. बोला योगेश. नमस्कार, योगेश जोशी बोलतो आहे अंधेरीहून. शांताराम नांदगावकरजींना असा प्रश्न आहे की आपण संगीतकार अनिल अरुण यांच्याकरता बरीच गाणी लिहिली आणि अरुणजी गेल्यानंतर मला स्वतःला असं वाटतं की आपला सुद्धा गाण्यांचा लिहिण्याचा ओघ कमी झाला. आपल्याला काय वाटतं नेमकं या बाबतीत? अगदी बरोबर शोधून काढलात. जर अरुण पौडवाल असतात मी अजून गाणी लिहू शकलो असं. अरुण पौडवाल हा एक स्वतः स्वर होता. त्याला तर मी म्हणे, मी त्याच्यानंतर गाणं लिहिलं होतं की सूर माझ्या जीवनाचा लागता लागेच ना, हे गेल्यानंतरसुद्धा त्याच्यासाठी अरुणसाठी लिहिलेलं गाणं होतं की तुम्हाला सांगतो त्याचं गाणं इतकं छान होतं. सांगतो एक, पण एकूण अरुणचं तुमच्या आयुष्यातलं स्थान काय होतं? अरुणचं स्थान मोठंच होतं. कारण अरुण जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मी गाणी इतकी चांगली लिहिली आणि त्याच्या स्वररचनेवर माझी गाणी होऊन गेली होती. त्या गाण्यातून सूर गेल्यानंतर तू गेल्यावर असे हरवले सूर हरवले गाणे, हे गाणं मी लिहिलं होतं. तू गेल्यावर असे हरवले सूर हरवले गाणे, ह्या गाण्यातून अक्षरशः अश्रुधारा वाहून गेल्या होत्या. आणि ते झाल्यानंतर अरुणने सुद्धा ते गाणं इतकं सुंदर रचलं होतं, म्हणजे स्वरचना केली होती आणि गाणं इतकं चांगलं झालं होतं. ते अरुणच्या गाण्यामध्ये एक वेगळीच सूर होतं. त्याच्या हातात एक जादू होती आणि त्यामुळे ती जादू गेली, अरुण गेला तेव्हा, असं मला वाटायला लागलं. पण अनिल अरुण यांच्याकरता तुम्ही आता योगेश जोशीने म्हटले त्याप्रमाणे बरीचशी तुम्ही गीतं लिहिली. म्हणजे मला वाटतं रुपेरी वाळूत ते तर प्रचंड गाजलं होतं. बाबूजी आज आपल्यात नाही आहेत आणि नुकतेच आपल्याला ते सोडून गेले. बाबूजींच्या बरोबर काही तुमचं काही एक साथ अशी कधी जमली का? कधी तुम्ही लिहिलं, बाबूजींनी गायलं? बाबूजींसाठी मी गाणं लिहिलं होतं, इतकं सुंदर. विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली,
या पुढेनं चांदरात या पुढेनं सावली. वा. हे गाणं बाबूजींनी इतकं सुंदर गायलं, पण त्यांना ते गाणं स्वतःलाच चाल करायची होती. पण यशवंतदेव माझ्याकडे जेव्हा आले, शांताराम मला हे गाणं पाहिजे म्हटलं. मग घ्या तुम्ही, पण चाल तुम्ही करा आणि बाबूजींना गायला द्या. आणि त्याप्रमाणे बाबूजींनी ते इतकं मनापासून गायलं होतं. त्यातली आर्तता जी आहे ती बाबूजींनी इतकं मनापासून ती आर्तता त्यात आणली होती आपल्या स्वरामध्ये. तुमच्या चित्रपट विश्वातल्या जो मोठा प्रवास आहे, आणि मला वाटतं तुम्ही जेव्हा चित्रपटासाठी गीते लिहायला सुरुवात केलीत तेव्हा चित्रपटांचे दिवस चांगले होते ते. म्हणजे आज आपण जे एक मनामध्ये एक दुःखाचा कढ आपल्या येतो की मराठी सिनेमांची काय अवस्था झाली आहे, तसं नव्हतं. तर त्या काळातल्या काही तुमच्याकडे आठवणी आहेत का? कुठल्या कुठल्या तुम्ही चित्रपटांसाठी गीतं लिहिलीत, कुठली कुठली गीतं गाजली, संगीतकार कोण होते त्यावेळेला? मी आतापर्यंत मी जवळजवळ 78 सिनेमांना गीतं लिहिली आहेत. त्यावेळेचे जे संगीतकार होते ते खरोखर मनापासून सगळं गाणं करायचं. आणि गाणं त्यांच्याकडे दिल्यानंतर गाणं वाचलं की त्यांना चाल त्याच्यावर म्हणजे चाल सुचायचे सगळे. आणि काय काय वेळेला कधी कधी मी स्वतः गाणी आधी लिहिलेली आहेत आणि त्यांनी गाणी चाली केल्यात. कधी कधी त्यांच्या चाली असतील तर मी गाणी लिहिली आहेत. कारण ज्याप्रमाणे गीतकार हा स्वतःचे भावना आपल्या शब्दाने प्रकट करत असतो, तसा संगीतकारसुद्धा आपल्या स्वराने त्या भावना प्रकट करतो. त्या स्वरातले शब्द शोधून काढणं हे कवीचं फार महत्त्वाचं. मला असं वाटतं टेलिव्हिजनच्या मालिकांच्या शीर्षक गीतांचं पण तुम्ही ती लिहिलीत. हो. आणि असंच मला असा काही तुमचा आठवणीतला काही प्रसंग आहे का की कोणीतरी तुम्हाला संगीताचं एक सूर ऐकवले आणि याच्यावर शांताराम नांदगावकर तुम्ही गाणं लिहून द्या असं सांगितलं? त्यावेळेला अधिकारी ब्रदर्सचं हे चाललं होतं, सिरियल्स करायचे ते. आणि बंदिनी नावाची एक सिरियल करायची होती. त्याच्यावर थोडीशी आमची चर्चा झाली. अनेक वेळा माझ्याकडे आले तुमचे अधिकारी ब्रदर्स आणि माझ्याकडे एक गाणं करून ठेव, 2-3 गाणी फक्त एक कडवं करून ठेवायचं. कडवंच करायचं असतं, ते 1.25 मिनिटाचं सगळं ते करायचं असतं. आणि ते कडवं घ्यायला अरुण पडवाल माझ्याकडे आला होता. मी दिलं ते तिन्ही गाणी करून दिली. पण अरुण म्हणाला, शांताराम एक मला चाल सुचली आहे चांगल्यापैकी. आणि त्याने ती चाल मला एक करून ऐकवली तिथे. आणि मला मी अक्षरशः वेडा झालो त्या चालीवर. इतकी छान चाल होती ती. आणि ती चाल ऐकल्याबरोबर म्हटलं, अरुण ही माझी 3 गाणी ठेवली ती बाजूला ठेवूया आणि हीच चाल आहे आणि याच्यावरती गाणी कर. मी सांगतो त्या गाण्याची चाल तुम्ही ऐकलं असणार, ते स्त्री ही बंदिनी, हृदयी पाना. तर कित्येक कार्यक्रमात हेच गाणं अनेक वेळेला ऑर्केस्ट्रामधून 3 कडव्यांचं गाणं नाही, फक्त 3च ओळींचं गाणं आणि म्हटलं जायचं. आणि ते झालं गाणं की मग बाकीचे लोक सगळे करायचे. आणि ते मला वाटतं हे पहिलं गाणं असेल की आतापर्यंत त्याचं सिरियलचं गाणं ऑर्केस्ट्रामध्ये म्हटलं गाजलं असेल. शांतारामजी, तुमच्या संपूर्ण आयुष्याकडे जेव्हा मागे वळून पाहता, सिंहावलोकन तुम्ही करता, तेव्हा काय वाटतं तुम्हाला तुमच्या आयुष्याविषयी? एक गीतकार म्हणून तुम्ही खूप नावलौकिक मिळवलात. एक या संपूर्ण झगमगाटाच्या दुनियेमध्ये तुम्ही वावरलात. काय वाटतं तुम्हाला? नाही, काय सांगतो, झगमगाटाच्या दुनियेत वावरलं तरी झगमगाटाला आपण जास्त हेच करायचं नाही. आपण आपल्या पद्धतीने गेलं पाहिजे, आपल्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे गेलं पाहिजे. परंतु ही जी झगमगाटाची गोष्ट आहे ती फक्त तात्पुरती, तत्कालीन असते. मी माझी काही गझला लिहिल्या आहेत, त्यात ह्या अशा आठवणी आल्याच सगळ्या. शेवट करूया ना आपल्या कार्यक्रमाचा. तर सांगतो ना, हे आपण जोपर्यंत चांगले आहोत, चांगले म्हणजे लोकांना उपयोगी पडतो किंवा काय, तेव्हा सगळे धावत येतात लोक. आणि जोपर्यंत त्यातलं तो आकर्षकपणा, त्यातली आकर्षकता बाजूला जाते तेव्हा तेही बाजूला जातात. असं मला कित्येक वेळा स्वतःला अनुभव आले. अनेक लोकांना संधी दिली, पुढे गेले, काय काय गेलं, आणि त्यातून जे काय आलं ते अगदी असतं. मी एकच ओळ तुम्ही म्हणा, कारण आता आपल्याला कार्यक्रम संपायची वेळ आली. त्यातले तुम्हाला सांगतो की सूर माझ्या जीवनाचा लागता लागेच ना, पूर आसू गीतिकांचा थांबता थांबेच ना, हे तर होतं. आणि तशी एक मी जगास्तव लाखदा बेधुंद गाणी गायली, मी जगास्तव लाखदा बेधुंद गाणी गायली, आज माझ्या आसवांची वेदना मी पाहिली. वा वा वा. आभार, मनःपूर्वक आभार आमच्या 7 प्रतिसाद मध्ये तुम्ही आल्याबद्दल. शांताराम, नमस्कार, धन्यवाद.